आज रामनवमी निमित्त नागपुरातील प्रसिद्ध प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड मोठी गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। पहाटेपासूनच भाविक जे आहे ते आपल्या रामललाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि रामनवमी निमित्त राम जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी आकर्षक सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। जवळपास 15,000 नारळ जे आहे ते या ठिकाणी सजावटीसाठी वापरण्यात आलेले आहे आणि आकर्षक सजावट संपूर्ण मंदिराची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रामललाची आकर्षक मूर्ती या ठिकाणी आहेत। पंडितजी आपल्यासोबत आहे। पंडितजी काय काय पूजन झालं सकाळपासून? आज रामनवमी उत्सव में सुबह से पूजा चालू है। सुबह 4:30 बजे मंगल आरती हुई। इसके बाद में भगवान का अभिषेक हुआ विधिवत। इसके बाद में 6:30 बजे श्रृंगार आरती हुई। अब विधिवत जो है अब 11:30 बजे से 12 बजे तक भगवान का पुण्य अभिषेक होगा और 12 बजे भोग लग के आरती होगी। पहाटेपासूनच मंगल आरतीपासून सुरुवात झालेली आहे पूजेची आणि ही मोठी प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जय श्रीरामच्या जयघोषामध्ये संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी दुमदुमला आहे। प्रचंड मोठी गर्दी आपल्याला नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरात पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।